या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98 816 230 27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98 502 327 43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90 28 10 74 68. त्यानंतर सिन्नरमधील एकमेव कन्यारत्न असलेल्या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला, तसेच विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ, राजाराम मुरकुटे, नामदेव कोतवाल, संदीप शेळके, डी गोरडे, सुभाष कुंभार, वासंती देशमुख, मेघा दरारे, शीतल कानडी, मालती भोळे, डॉक्टर विष्णू अत्रे, हर्षद देशमुख, सचिन देशमुख, पंकज जाधव, कृष्णा कासार यांसह विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक आर.व्ही. पवार, प्राध्यापक टी.बी. खालकर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड. देशाचे माजी कृषी मंत्री आणि महाराष्ट्र ज्यांना तळहाताच्या फळाप्रमाणे ओळखतो असे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये देशाचे माजी केंद्रीय मंत्री, ओबीसी समाजाचे नेते, ओबीसी समाजासाठी संपूर्ण देशभरामध्ये ज्यांनी जागर केला, ओबीसींच्या हक्क आणि संघर्षासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये एक व्यापक स्वरूपाची चळवळ उभी केली, ते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचाही आज या ठिकाणी स्मृतिदिन आहे. मुंडे साहेबांच्या स्मृतींना या ठिकाणी मी विनम्रतापूर्वक अभिवादन करतो. मुंडे साहेबांची या ठिकाणी जयंती आहे, त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी नम्रतापूर्वक अभिवादन करतो. कुटुंब नियोजन आणि एका अपत्यावर थांबणे ही खऱ्या अर्थाने काळाची खूप मोठी गरज आहे. महात्मा फुलेंनी त्याच वेळेस सांगितलं होतं, ज्यावेळेस महात्मा फुले दाम्पत्याला अपत्य होत नव्हतं त्यावेळेस त्यांना त्यांच्या सासरकडची मंडळी पुनर्विवाहाच्या संदर्भात प्रस्ताव घेऊन आली होती. त्यावेळेस महात्मा फुलेंनी अत्यंत सडेतोड आणि स्पष्ट असं उत्तर दिलं होतं की एक वेळेस सावित्रीचा पुनर्विवाह करायची तुमची इच्छा असेल तर जरूर करा, परंतु मी काय पुनर्विवाह करणार नाही आणि हाय त्यात आम्ही दोघे दाम्पत्य आम्ही दोघं उभयता समाधानी आहोत असं तत्कालीन काळामध्ये उत्तर देणारे महात्मा फुले होते. त्यांच्या वारसेने आपण हा महाराष्ट्र आज बघत आहोत. संपूर्ण भारतामध्ये जर पुरोगामी राज्य या ठिकाणी बाळासाहेब आलेले त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अशा या विचारधारेचा आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. मी आधी वेळ घेणार नाही, फक्त एक सांगेन की आता अलीकडच्या काळामध्ये महापुरुषाचा खरा वारसा आपल्याला चालवायचा असेल तर आपण एक काही गोष्टी काळजीने या ठिकाणी विचार केला पाहिजे. सत्तेमध्ये बसण्याचा मान आणि सन्मान देखील या ठिकाणी मिळाला आहे. पुढच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार निश्चित चांगलं काम करेल. आपल्या सगळ्यांची निश्चित चांगल्या प्रकारची सेवा करण्याचे काम या ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्ष एकत्र जरी आले असले तरी उद्याच्या सरकारमधून चांगलं काम या ठिकाणी होईल. या जो उद्देश पवारसाहेबांनी आत्महत्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला, अशा आत्महत्या पुढच्या काळामध्ये होणार नाही अशा प्रकारची अपेक्षा देखील या सरकारच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि या जास्त मुली या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित. खरं तर पुढच्या काळामध्ये आम्ही आणखी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील या ठिकाणी चालू करतो का ते आपण पाहिले निर्भया प्रकरण असू द्या, कोणत्याही मुलींना पण वेगवेगळ्या समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि म्हणून त्याचाही विचार या ठिकाणी आम्ही केला आणि म्हटलं चांगलं संरक्षण, मुलींचं संरक्षण कसं करता येईल. जी एखादी मुलगी एखादी महिला जेव्हा अडचणीत येते त्यावेळेला तिला आपल्याला मदत कशा प्रकारे करता येईल म्हणून अशा प्रकारचं एक वेब या ठिकाणी चालू करण्याचं काम देखील मी बांधवांना करतो. आपल्या सगळ्यांना निश्चित त्याचा विनंती की त्याचा फायदा आपण ज्या ज्या वेळेला समाजातले काही विद्रोही माणसं, मुलांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीची मुलं ज्या वेळेला मुलींची छेडछाड करण्याचा प्रयत्न करतात त्या वेळेला निश्चित आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जी माणसं या ठिकाणी नेमतो त्यांचे मोबाईल नंबर त्या ठिकाणी उपलब्ध देणार, त्यांना आपण जर मदत केली तर तात्काळ मदत करण्याचं काम निश्चित त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे पदाधिकारी, आम्ही जे निवडलेले तरुण सहकारी हे निश्चित त्या ठिकाणी आपल्याला मदत करतील.
आणि म्हणून या योजनेचा देखील आपण सर्व या ठिकाणी फायदा घ्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना माहित आहे की या तालुक्यामध्ये कोकाटे साहेबांची एकच कन्या आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि अनेक लोकांना या गोष्टीचा गर्व आहे. पण त्याचबरोबर ह्या तालुक्यामध्ये अजून असे अनेक कुटुंब आहेत, अनेक पालक आहेत ज्यांनी फक्त एका मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतला. अशा लोकांचा पण गौरव व्हायला हवा. हे लोक सुद्धा समाजाच्या समोर यायला हवे आणि एक आदर्श म्हणून ओळखले जायला हवे. म्हणून ह्या लोकांचा सुद्धा सत्कार करावा अशा पद्धतीने आम्ही विचार केला. कारण की आज पवार साहेबांकडे जर आपण बघितलं, पवार साहेबांचं वय आज 80 आहे आणि गेल्या 50 वर्ष अगोदर त्यांनी एका मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतला. हा अत्यंत मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. त्याचबरोबर मुंडे साहेबांचं पण बघितलं, त्यांना सुद्धा 3 मुली आहेत. आज तिन्ही मुली अतिशय चांगल्या पद्धतीने राजकीय क्षेत्र असतील, सामाजिक क्षेत्र असतील, औद्योगिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी बजावत आहे. आणि म्हणून या गोष्टीचा मनाला अभिमान वाटतो, या गोष्टीचा आनंद वाटतो. आज जर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा जर कोणता कृषी मंत्री आपल्या सगळ्यांना डोळ्यासमोर येत असेल तर पहिला चेहरा जो आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांचा आहे. गेल्या 1.5-2 महिन्यापासून जे राजकीय वातावरण हे आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं होतं, या सगळ्या वातावरणामधला सगळ्यात मोठा पॉवरफुल नेता किंवा सगळ्यात मोठा सूत्रधार जर कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त पवार साहेब होते. आणि त्यामुळे आज सुद्धा सकाळी 5:30ला पवार साहेब घराबाहेर निघतात, रात्री 11-12 पर्यंत काम करतात. आज 80 वर्षाचा हा तरुण सगळ्यांना लाजवेल अशा पद्धतीचं काम करत असतो. आणि म्हणून अशा माणसाला एक वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून काय करावं तर एक आगळा वेगळा कार्यक्रम उपक्रम आपण राबवावा अशा दृष्टिकोनात आज आम्ही आमच्या समोर आलेलो आहोत. मी माझ्या व्हॉलेंटियर्सला विनंती करते, बाहेर अजून कोणी व्हॉलेंटियर असेल तर कृपा करून त्यांना सगळ्यांना आत बोलवून घ्या. कारण की मुलींची सुद्धा जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांची निदान चेहऱ्याने तरी ओळख व्हायला हवी.